एखादी वस्तू कितीही जुनी झाली आणि ती कशीही दिसत असली ना, तरी आपल्याला ती टाकावीशी वाटत नाही. आता ती कोणती ती तुम्हाला पुढे मी सांगते. पण त्याआधी आज होती गुरुपौर्णिमा, म्हणून मी सकाळी उठल्यानंतर आधी सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि छान असा स्वयंपाक पण बनवला होता. पुरण जे रात्री बनवलं होतं त्याच्यामुळे मला पुरणाचं टेन्शन नव्हतं आणि पोळ्या पण बनवून घेतल्या आणि छान कुरड्या वगैरे तळून घेतल्या. त्यानंतर मी आधी घेतलं क्लीन करायला माझं मंदिर, कारण आता हे जे मंदिर आहे ही आहे माझी सगळ्यात जुनी वस्तू, जी मला टाकावीशी अजिबात वाटत नाही. कारण हे जे मंदिर आहे ना, हे माझ्या सासूबाईंनी वापरलं आहे काही वर्ष आणि माझ्या लग्नानंतर मला दिलं. आता हे ओरिजिनल सागवानचं आहे त्यामुळे पण आणि टिकाऊ तर आहेच, बट ते खूप जुनं आहे आणि वडिलोपार्जित असल्यामुळे पण मला ते टाकावंसं वाटत नाही. पण ते इथे ना आतमध्येच आम्ही जे दिवा लावतो त्यामुळे हे आतमध्ये पूर्ण असं कार्बन चढल्यासारखं झालं होतं, त्यामुळे मला ते क्लीन करणं मस्ट होतं. त्यामुळे ते खूप छान क्लीन करून घेतलं. त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि मग देवासाठी नैवेद्य दिला आणि नैवेद्याचं ताट असं छानसं सजवलं होतं. कटाची आमटी, कढी, दही, कुरड्या, पुरणपोळी, साधी पोळी वगैरे असं सगळं बनवलं होतं. आणि त्यानंतर मग मी मुलांना घ्यायला निघाले आणि मुलांना घेऊन आल्यानंतर ना आरवची जी खुशी होती ना ती नेक्स्ट लेवल होती. कारण माहिती आहे का, त्याने बऱ्याच दिवसापासून त्याच्या पप्पांना सांगून ठेवलं होतं की माझ्या पायनॅपलचे रूट्स आले आहेत, तर मला त्याला कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे. आणि आज सकाळी येतानाच त्यांनी ना त्याच्यासाठी कुंडी आणि माती सगळी आणली होती आणि ते बघून त्याला खूप जास्त आनंद झाला. त्यानंतर आज केसांमध्ये फूल लावायची बारी माझी होती, त्यामुळे माहेरी असं माझ्या केसांमध्ये छान फूल लावून दिलं होतं. आणि संध्याकाळच्या वेळेला छान जिरा राईस बनवला होता, कारण कटाच्या आमटीसोबत जिरा राईस खूप छान लागतो. आणि आमच्या अहोंना ना गोड अजिबातच आवडत नाही, त्यामुळे कोणताही सण असला की त्यांच्यासाठी मला स्पेशली काहीतरी तिखट झणझणीत असा पदार्थ बनवावा लागतो. त्यासाठी मग मी इथे रात्री मूग भजे बनवायला घेतले होते आणि डाळ सकाळीच भिजत घातली होती, कारण ते ऑफिसमधनं आल्यानंतर त्यांना मला ते बनवून द्यायचेच होते. तर मी इथे मूग भजे बनवायला घेतले आणि त्यानंतर इथे माही तिला नवीन कंपास हवा होता म्हणून लाडीगुडी लावायला आली होती. आणि असा सगळा आजचा आमचा छानसा असा गुरुपौर्णिमेचा दिवस गेला होता. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.